श्री रामकृष्ण मठ प्रकाशित स्वामी विवेकानंदांचे आदर्श शिक्षण हे नवीन पुस्तक वाचताना मला अतिशय आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तक नव्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिक्षण तज्ज्ञांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो. तुम्ही आपल्या जीवनात उत्कट ध्येयवाद व उत्कट कर्मशीलता यांचा समन्वय साधा. जीवन म्हणजेच विकास, म्हणजेच विस्तार, म्हणजेच प्रेम. म्हणून प्रेम म्हणजेच जीवन आणि तेच जीवनाच्या गतीचे नियमन करते. स्वार्थपरायणता म्हणजेच मृत्यू. आता गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रबल कर्मयोग हवा, हृदयात अदम्य साहस, अनंत बल हवे, तरच ना देशातील लोकांना जागरूक करू शकाल. एरवी ज्या अंधारात तुम्ही, त्याच अंधारात तेही चाच पडत राहणार. तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील. सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढील सर्व समस्या सोडवतील. महान कार्याकरिता आवश्यक आहे सहृदयता, व्यवहार कुशलता, शुद्ध हेतू, जिवंत ईश्वराची उपासना. त्यामधील शुद्ध हेतू कसा असावा याबद्दल आपण बघू. आणखी एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती म्हणजे तुमच्या हेतूची शुद्धता. कोणत्या हेतूने तुम्ही इतरांचे कल्याण करावयास प्रवृत्त झाला आहात? तुमच्या अगदी अंतरंगात खरोखर कोणता बरे हेतू आहे? धनाचा लोभ, नावलौकिकाची लालसा किंवा सत्तेची हाव यांनी तुम्ही परहित करावयास उद्युक्त झालेला नाही अशी तुमची मनोमन खात्री आहे ना? पर्वतप्राय विघ्नांना तोंड देता येईल असा दृढ निश्चय तुमच्या ठायी आहे काय? सर्व जग हाती खड्ग घेऊन तुमच्या विरुद्ध उभे झाले तरीही तुम्हाला जे सत्य वाटते ते करण्याचे धैर्य तुमच्यात आहे काय? तुमची पत्नी, तुमची मुले यांनी विरोध केला, तुमची सर्व संपत्ती गेली, तुमचा नावलौकिक गेला तरीही तुम्ही दृढ राहाल काय? अशा परिस्थितीत देखील तुम्ही आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करीत धीराने वाटचाल करीत राहाल काय? राजा भर्तृहरी यांनी म्हटले आहे, नीती निपुण महात्मे निंदा करोत वा स्तुती करोत, लक्ष्मी येवो वा कोठेही जाओ, मरण आज येवो वा युगानंतर येवो. धैर्यवान पुरुष तोच की जो सत्याच्या मार्गापासून किंचित देखील ढळत नाही. तुमच्या ठायी अशी चिकाटी आहे काय? हे 3 गुण तुमच्या अंगी असतील तरच तुम्ही खरे समाजसुधारक होऊ शकाल. मानवजातीचे खरे खरे शिक्षक बनू शकाल. गुरुपदास खरोखर पात्र बनाल. तरच तुम्ही मानवजातीच्या दृष्टीने मंगल वरदान ठराल आणि तरच तुम्ही आमच्या वंदनास पात्र व्हाल. परंतु माणूस किती उतावळा, किती अदूरदृष्टीचा असतो बरे. धीर धरणे, वाट पाहणे बापडाला ठाऊकच नसते. खरी दूरदृष्टी त्याच्या ठायी नसते. त्याला अगदी हातोहात फल हवे असते. आणि याचे कारण काय? याचे कारण हेच की ते फळ त्याला स्वतःच्याच पदरात पाडून घेण्याची इच्छा असते. तो स्वतःच त्याचा उपभोग घेऊ इच्छित असतो. इतरांच्या कल्याणाची खरी आस्था वस्तुतः त्याच्या हृदयात नसतेच. आपले कार्य केवळ कर्तव्य म्हणूनच पार पाडीत जाण्याची वृत्ती त्याची ठायी निपजलेली नसते. परंतु भगवान श्रीकृष्णांनी गीतेद्वारा आपल्याला उपदेश केला आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचाच आपल्याला अधिकार आहे. त्याच्या फळावर आपला काहीच अधिकार नाही, कदापि नाही. फळाची ओढ काय म्हणून बाळगावयाची? आपण केवळ आपले कर्तव्य करीत जावयास हवे. फळ काय व्हावयाचे ते हो, पण एवढा धीर धरवतो आहे कुणाला? म्हणून आपण काहीतरी मतलब पोटात बाळगून तो साधण्यासाठी कार्याची धडपड करीत असतो. जगातील बहुतांश सुधारकांचा समावेश याच वर्गात करता येण्यासारखा आहे.